तर आता मी उभा आहे हॉटेल वारसाच्या समोर, जे आहे पाषाणमध्ये. म्हणजे जर तुम्ही मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जात असाल तर लेफ्ट साईडला आहे, पावदानच्या अलीकडे, पाषाणच्या जस्ट पुढे. तर विषय असा आहे की आज संडे, आम्हाला बाहेर जेवायला जायचं होतं, म्हणजे हॉटेलमध्येच नॉनव्हेज खायचं होतं. कन्फ्युजन होतं की जायचं नेमकं कुठे. आणि त्यानंतर अचानक आठवलं की मी हे हॉटेलचं व्हिडिओज बघितलेले आहेत. सो ऑल द वे आम्ही 25 किलोमीटर लांब आलो आहे हॉटेल वारसाचं जेवण ट्राय करायला. आणि व्हिडिओ बनवायचा पण प्लॅन अजिबात नव्हता, त्यामुळं माईक पण नाहीये, सो आवाज किती येतोय तेही माहिती नाहीये मला. पण आम्ही असं ठरवलं की आज इकडं जेवण ट्राय करूयात. व्हिडिओज बघितलेले आहेत याचे, सो म्हणलं इकडचं जेवण ट्राय करूयात आणि तुम्हाला सांगूयात याचा फीडबॅक की ह्या हॉटेलमध्ये जेवण कसं आहे. तर चला आपण जाऊयात आतमध्ये. कौन सा थाली है, क्या है? चिकन थाली है, स्पेशल मटन थाली है। दादा, तुमची स्पेशल कुठली थाळी आहे? मटन थाळी शेअर करू शकतो का ते? आता काहीतरी काम आहे. चिकन थाळी पण आहे यांची, पुरणपोळी थाळी पण आहे, शाकाहारी थाळी पण आहे. थाळी शेअरिंगला 100 रुपये इथं लिहिलेलं आहे. सर्व शेअरिंग थाळीला 100 रुपये. अच्छा, तो उसमें रस्सा वगैरह आएगा ना? अनलिमिटेड नहीं, इसमें जो मटन रस्सा वगैरह लिखा है वो अनलिमिटेड है, लिमिटेड? 15 से 15 रहता है लिमिटेड। पांढरा तांबडा, बाकी मटन का रस्सा एक ही प्लेट आएगा खाली? हाँ तो क्या है। और सिंगल खाया तो भी एक ही प्लेट आता है. तर आता आम्ही मागवली आहे स्पेशल मटन थाळी. ती 550 रुपयाला आहे. त्यामध्ये मटन रस्सा, सुक्क मटन, मटन किमा वाटी, तांबडा पांढरा रस्सा, भाकरी, भात, दही, कांदा. सो एवढं ह्या थाळीमध्ये आहे. सो बघूयात आता थाळी येतच असेल आपली. पण आता सुरुवात करूयात तांबडा पांढरा. त्यातनं आता मी पांढरा रस्सापासून स्टार्ट करतो. हे बाजरी आहे आणि चपाती 2 आहे. वा, वेगळा रस्सा आहे. म्हणजे पांढरा रस्सा मध्ये पण म्हणजे बाकी ठिकाणी आपण खातो ना, तर पांढऱ्या रस्स्यामध्ये पण असा थोडासा एक तिखटपणा असतो. यांच्या पांढऱ्या रस्स्यामध्ये तसा तिखटपणा नाहीये. तांबडा रस्सा ट्राय करूया आता. हा पण तेवढा तेलकट नाहीये, तेवढा तिखट नाहीये. वेगळी टेस्ट आहे याची पण. छान आहे. आता आपण सुक्का ट्राय करूया. मध्ये क्लोजअप घेतला तरी चालेल. मसाला एकदम छान आहे, टेस्ट छान आहे एकदम. पीस बघूयात आता. पीस सॉफ्ट आहे एकदम, एकदम सॉफ्ट पीस, खूप सॉफ्ट आहे.
व्यवस्थित शिजलेलं आहे. खूप जास्त तिखट नाहीये. मसाला आहे पण जे एकदम तिखट असतो तसा नाही. किमा ट्राय करूयात. तर आता मी ट्राय करते मटन किमा. हे थोडं तिखट आहे, थोडंसं तिखट आहे, पण अगेन छान आहे याची पण टेस्ट. जास्त मसालेदार नाहीये. तेल सर्व गोष्टींमध्ये एकदम कमी नाही म्हणता येणार, बट जेवढं लागतं तेवढं आहे. कारण बाकी हॉटेल्समध्ये बाकी ठिकाणी आपण जेव्हा घेतो थाळी वगैरे तेल असतं, त्यांच्यात प्रमाणामध्ये तेल आहे. सो गुड. रस्सा ट्राय करूयात आता यांचा. सो जी मेन भाजी आहे त्याचा रस्सा. चिकन थाळी पण आली. रस्सा मला थोडासा एवढा तिखट नाहीये. या दोघांची टेस्ट मला जास्त आवडली. हा आहे तसा छान, पण या दोघांची टेस्टला बीट नाही करू शकत हो. So आता आपण चिकन थाळी आली ती बघूया. चुरून मी चपाती खाल्लेली आहे. हा. छान लागते. जे मगाशी लावून लावून खात होतं ना, त्याच्यापेक्षा चुरून खाताना थोडंसं तिखट लागतं आणि टेस्ट वेगळी येते. युनिक आहे ना. टेस्ट तर वेगळी आहे. आपण या अगोदर इतक्या हॉटेल्सला खाल्लं पण जरा वेगळं आहे. मसाले वगैरे असं वेगळं वाटतंय. त्या कम्पेअर मध्ये वेगळं आहे. आणि सुरुवातीला पण म्हणलेलं ती तिखट नाहीये, पण वाटते तिखट. अर्ध जेवण झाल्यावरती तिखट आहे. वाटतंय. पण पीस सगळे सॉफ्ट होते. क्वांटिटी आहे पीसची आणि सॉफ्ट होते, व्यवस्थित शिजले होते. मटन चिकनचं माहित नाही, चिकनचं काय फीडबॅक. छान आहे. चिकनचा चिकन छान शिजलेले प्रॉपर आहे. चिकन किमा सुंदर आहे. छान आहे चिकन किमा. तांबडा पांढरा पण तेवढा तिखट नाही आहे अजिबात. मला लागला बाबा तिखट. कुठला? तांबडा नाहीये तिखट. नाही, तांबडा आहे. माझ्यासाठी आहे, तुमच्यासाठी नसेल. पांढरा तर अजिबात नाही. तो नाहीये. तर आता आमचा भात राहिलाय फक्त. तो आणि हा रस्सा सेम बघू थोडं डरलं. चिकन हा ग्रेव्ही मध्ये फरक आहे. ग्रेव्ही मध्ये फरक आहे. बऱ्याच हॉटेलला काय होतं, सेम असतं फक्त नॉन. म्हणजे तुम्ही फिश घ्या, फिश नाही बट मटन चिकन मध्ये और अंडा, सेम राहतं. त्याचा मसाला ग्रेव्ही जी आहे ना ती सेम राहते. त्याच्यामध्ये फरक आहे. मटन आणि चिकनचा मसाला आणि ग्रेव्ही मध्ये फरक आहे. सो आता जेवण ऑलमोस्ट फिनिश होत आहे. तर आता टाइम आहे फीडबॅक द्यायची, थाळीला रेट करायची. तर माझं रेटिंग जे असणार आहे ते 4-5 गोष्टींवर असणार आहे पॅरामीटर्सवर. क्वालिटी, क्वांटिटी, टेस्ट आणि प्राईस. या थोडा रस्सा तो ना पांढरा रस्सा
तर पहिली गोष्ट करू क्वांटिटीची. एक माणसासाठी क्वांटिटी सफिशियंट आहे. ओके. अ, यामध्ये 3 पीस रस्स्यामध्ये होते, 3 पीस ह्याच्यामध्ये होते, सुक्कामध्ये होते आणि खिमा होता. सो क्वांटिटी गुड होती. अजून मे बी सिमिलर थाळी आपण बाहेरच्या हॉटेलला जेव्हा ट्राय करतो त्यामध्ये मे बी अजून 1-2 छोट्या डिश असतात. सो क्वांटिटीला साठी मी रेट करेल 8 आउट ऑफ 10. देन क्वालिटीमध्ये पीस वगैरे तर व्यवस्थित शिजलेले होते. चिकनचे कसे होते? छान होते. पीस वगैरे व्यवस्थित शिजले होते. मसाला व्यवस्थित सगळीकडे लागलेला होता. सो क्वालिटीला पण आय विल गिव्ह 8 आउट ऑफ 10. त्यानंतर प्राईज मला थोडीशी ह्या थाळीची जास्त वाटते. 550ला आहे ती आणि ती 450ला आहे. सो यांची सिमिलर थाळीज आपण जेव्हा बाहेर खातो तर ही 400 रुपयाला आणि ती 300 रुपयाला ठीक आहे. ही 550 450ला आहे. तर ही 400 आणि 300 आय गेस फेअर प्राईस आहे. सो मला प्राईस थोडी जास्त वाटली. सो प्राईसला मी 6 आउट ऑफ 10 देईल. टेस्ट ह्या 2 गोष्टीची छान होती, म्हणजे खिमा आणि सुक्का. आणि पांढरा रस्सा पण छान होता. जो मेन भाजीचा रस्सा आहे तो मला एवढा नाही आवडला. ओव्हरऑल टेस्टबद्दल रेटिंग द्यायचं म्हणलं तर 6 आउट ऑफ 10. सो बाकीच्या पण गोष्टी आहेत, जसं ॲम्बियन्स आहे, सर्विस कशी भेटली आहे, हायजीन तर आहे. तो बाकीच्या गोष्टी पण आहेत. सो आता याचे टोटल किती होते आय डोंट नो. किती दिलं मी? 8 6 आणि आय डोंट नो, मला परत व्हिडिओ बघावा लागेल. सो ओव्हरऑल रेटिंग जर ओव्हरऑल रेटिंग माझ्या मते 7च्या वर असेल तर थाळी चांगली आहे और जेवण चांगलं आहे. आता कॅल्क्युलेट करूयात आम्ही, बट ओव्हरऑल ठीक आहे थाळी. चिकनचं कसं होतं? छान होतं. चिकनचं म्हणजे बोनलेस होतं, छान होतं. ते पीसेस छान होते चिकनचे, मला आवडले. क्वांटिटी तर आहे, आणि क्वांटिटी म्हणजे एका जणांसाठी क्वालिटी ठीक पण आहे. आहे, फक्त 2 थोडीशी जणांसाठी प्राइस वाटते. तोच एक इश्यू आहे. येऊ शकता, ट्राय करू शकता, 1 टाइम तरी ॲटलिस्ट ट्राय करू शकता. थोडासा मसाला वेगळा आहे, खूप जास्त वेगळा नाही आहे, खूप जास्त युनिक नाही आहे, पण थोडासा वेगळा आहे. सो फायनली आता बिल भरून आम्ही बाहेर आलो आहे. मटन थाळी स्पेशल 450 आणि मटन 550, चिकन 450, असे 1000 रुपीज झाले. तो जसं मी मगाशी म्हटलं, क्वांटिटीसाठी मी 8 रेटिंग केलं आहे. प्राईज आणि टेस्टसाठी मी 6 रेटिंग केलं आहे. प्राईस थोडीशी ओव्हर प्राईस वाटली. सो ओव्हरऑल किती होतात? 8 6 28. आणि बाकीच्या गोष्टी आहेत, जसं ॲम्बियन्स आहे, तुम्हाला किती वेटिंग करावं लागतंय, हायजीन, सर्विस. सो या बाकीच्या गोष्टी आहेत. ऑफकोर्स त्या माझ्यासाठी एवढा मॅटर नाही करत, बट ज्यांना या गोष्टी पण पाहिजे, ॲम्बियन्स किंवा बाकीच्या गोष्टी ठीकठाक आहे ते पण. आय विल रेट 7 आउट ऑफ 10. आय विल गिव्ह 7 आउट ऑफ 10 ओव्हरऑल रेटिंग. तो जसं मी म्हणलं की 7+ जर असेल तर मस्ट टू ट्राय मी म्हणू शकतो. माझ्या साईडनी हा माझा फीडबॅक आहे. म्हणजे तर मला ज्या प्रकारचं आवडतं मी ट्राय करू शकता, एकदा तर नक्की ट्राय करू शकता. सो नक्की या तुम्ही वारसा हॉटेलला. बाकी बरीच गर्दी आहे या ठिकाणी, सो आवडत तर नक्कीच असणार आहे. छान आहे, बट खूप जास्त छान नाही आहे माझ्यासाठी. सो 1 टाइम विजिट तुम्ही नक्की करू शकता. सो आजचा माझा जेवणाचा हा फीडबॅक होता या हॉटेलचा. सो नेक्स्ट टाइम दुसऱ्या कुठल्या प्लेसला आपण विजिट करूयात आणि तिथलं रील वर्सेस रिअल रेटिंग माझं मी शेअर करेन. बाय फॉर टुडे.